मित्रांनो बघा, वनरक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, खूप विद्यार्थी सांगत होते की सर डॉक्युमेंटवर एक व्हिडिओ बनवा, डॉक्युमेंट काय काय लागणार आहे वनरक्षक भरतीसाठी। तर संपूर्ण जी अपडेट आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज यार सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारली घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर बघा मित्रांनो, प्रेस केल्यानंतर म्हणजे नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, वनरक्षक भरतीसाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील आणि सर्व तुम्ही क्वालिफाय झाला असेल तर तुम्हाला आणि हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसले तर तुम्हाला सरळ एक बी डॉक्युमेंट अपूर्ण असेल तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवले जाईल मित्रांनो, ठीक आहे। तर हे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित काढून घ्या। तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपण आता बघूया। आयडेंटिटी कार्ड बघा, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड जे असेल तुमचे, ड्रायव्हिंग लायसन्स ते, ठीक आहे। ॲडमिट कार्ड, तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते, डोमेसिल आदिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र तुमचं लागणार आहे आणि तुमचं DOB जन्म नोंद जे आहे बघा, ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकाकडील जन्मदाखला, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आदी प्रमाणपत्र तुमचे तिथं लागणार आहे। SSC सर्टिफिकेट बघा, अनुसूचित जमातीसाठी बघा, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले जे गंभीर सैनिक झालेले होते आणि वन खबरे वन कर्मचाऱ्यांचे पाल्य जे असतील त्यांच्या नमूद केलेल्या आणि 10वी उत्तीर्ण असल्याचा सदर उमेदवार पात्र ठरणार आहे। बघा पुढे आता HSC सर्टिफिकेट पर्सेंटेज, 12वीला जे कॅटेगरी आहे त्याचे पण लागणार आहे। बघा इथं 5 मधील उमेदवार, बाकी सर्व उच्च दे माध्यमिक उच्च प्रमाणपत्र, 12वीचे जे तुमचे असेल विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र जे किमान एक विषय असं तुम्ही केलेले असावे, ठीक आहे। कास्ट सर्टिफिकेट बघा, जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता प्रमाणपत्र, ठीक आहे। आणि नॉन क्रिमिलेअर बघा, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद फक्त विप्रोसाठी। स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, लहान कुटुंब तुमचं जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे। ऑर्गनायझर रिझर्वेशन कॅटेगरी, फिमेल्स, स्पोर्टमॅन, एक्स सर्व्हिसमॅन, पार्ट टाइम गार्ड जे असतील तुमचे प्रोजेक्ट वगैरे डेली जे असतील त्याच्यात तुम्हाला आरक्षणाची नोंद तिथं लागणार आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित काढून घ्या। आणि पासपोर्ट साईज फोटो, कलर फोटो 2 लागणार आहे, ठीक आहे। तुमचं जे कलर पासपोर्ट फोटो आहेत ते तुम्हाला 2 लागणार आहे। हे सर्व जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले मित्रांनो मी, सर्व तुम्ही व्यवस्थित काढून घ्या, व्यवस्थित सर्व चेक करून घ्या की आता तुम्ही जेव्हा फायनल मेरिट जेव्हा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा तिथं डॉक्युमेंट चेक करतील तेव्हा जर तुमचं एक पण अपूर्ण असेल तर तुम्हाला एवढी मेहनत सर्व पाण्यामध्ये जाईल मित्रांनो, ठीक आहे। त्यामुळे आता सर्व व्यवस्थित पाहून घ्या। आणि मित्रांनो बघा, असेच नवीन व्हिडिओनी नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। वनरक्षक भरतीमध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती मी व्हिडिओ देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स।